आर्यन आणि सिया त्या लोकेशनवर पोहोचतात. आजूबाजूला शांतता असते, खूपच जास्त शांतता. आर्यन आजूबाजूला पाहतो आणि म्हणतो, हेच ते ठिकाण आहे ज्याबद्दल त्या फोनवर सांगितलं होतं. सिया थोडी अस्वस्थ होते. इथे पाहिलं की असं वाटतंय जणू कोणीतरी मुद्दाम आपल्याला इथे बोलावलं आहे. आर्यन शांतपणे उत्तर देतो, समीर जिवंत असेल तर तो इथेच कुठेतरी आहे. समोर एक जुनी बंद पडलेली फॅक्टरी उभी असते. गंजलेलं गेट, तुटक्या काचा आणि आत खोल अंधार. सिया म्हणते, ही जागा खूप वर्षांपासून बंद दिसते. आर्यन म्हणतो, म्हणूनच मला इथे यायचं होतं. सत्य नेहमी अशाच जागी लपलेलं असतं. दोघे फॅक्टरीच्या आत जातात. प्रत्येक पाऊल जड वाटतं. आवाज घुमतो. थोडं पुढे गेल्यावर आर्यन थांबतो. तो खाली पाहतो. जमिनीवर पडलेला एक फोन. तो फोन उचलतो. क्षणभर काहीच बोलत नाही. मग हळू आवाजात म्हणतो, हा फोन समीरचाच आहे. सिया दचकते. म्हणजे तो इथे आला होता? आर्यन मान हलावतो. आणि जर तो इथे आला होता तर तो अजूनही जवळच असू शकतो. आर्यन फोन उघडतो. स्क्रीनवर एकच नोट उघडलेलं असतं. तो वाचतो, जर तू हे वाचत असशील तर मी अडचणीत आहे. सिया म्हणते, हे त्याचं लिखाण आहे. तो मदतीसाठी इशारा देतोय. आर्यन विचारात पडतो. पण कोणापासून? तेवढ्यात आर्यनचं लक्ष भिंतीकडे जातं. ती भिंत थोडी वेगळी दिसत असते. तो हात लावतो. एक दगड हलतो. आत एक छोटा कप्पा उघडतो. सिया म्हणते, हे बघ, इथे काहीतरी आहे. आर्यन हात आत घालतो आणि बाहेर काढतो एक पेन ड्राईव्ह. तो म्हणतो, समीरने काहीतरी लपवलं आहे. कदाचित सगळं सत्य याच्यात आहे. सिया म्हणते, म्हणजे आपल्याला उत्तरं मिळणार? आर्यन उत्तर देण्याआधीच मागून एक आवाज येतो. इतकं पुढे यायची गरज नव्हती. दोघे थांबतात. आर्यनचा श्वास अडखळतो. तो आवाज ओळखीचा वाटतो. तो हळू आवाजात म्हणतो, हा आवाज मी ओळखतो. सिया विचारते, कोण आहे तो? आर्यन थोडा थांबतो आणि म्हणतो, समीर. फॅक्टरीत पुन्हा शांतता पसरते. पण ही शांतता आधीपेक्षा जास्त धोकादायक असते. पूर्ण स्टोरी ऐकण्यासाठी स्टोरीबॉक्स मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.